मागच्या इंट्रोडक्शनच्या व्हिडिओला एवढा छान रिस्पॉन्स दिला त्याबद्दल थँक्यू सो मच. आज मी अशा प्रॉब्लेमविषयी बोलणार आहे की शक्यतो आपण सगळे फेस करतो, पण चर्चा आपसात कधी त्यावरती करत नाही. ते म्हणजे प्रोक्रास्टिनेशन. बरेच लोक हा शब्द जरी पहिल्यांदा ऐकत असतील, पण तरी तेही हे करतच असणार. आता समजा 2021मध्ये तुम्ही तुमचं काही गोल किंवा एम ठरवलं असेल की मला हे करायचं आहे किंवा मिळवायचं आहे. 2021 चाललं गेलं, 22 गेलं, 23 गेलं आणि आता 24 आलं आहे. मी ठरवलं होतं की 2021मध्ये मी माझं हे मराठी चॅनल चालू करणार आणि याला पुढे घेऊन जाणार. पण आता 2024 आलं आणि तेव्हा मी सुरू करतो आहे. पण ते म्हणतात ना की समथिंग इज बेटर दॅन नथिंग. तर मग त्या आशेवरती मी हे चालू केलं आहे. जर 2021मध्ये आपण एखादी गोष्ट करायची ठरवली असेल आणि ती 2024पर्यंत ही कंप्लीट होत नसेल किंवा त्याला सुरुवातही होत नसेल आणि त्याचं कारण जर प्रोक्रास्टिनेशन असेल, तर आपण त्यावरती काय उपाययोजना करायला हवी. एक्झॅक्टली प्रोक्रास्टिनेशन म्हणजे काय, त्याची व्याख्या आपण बघणार आहे आणि त्याला ओव्हरकम कसं करायला पाहिजे तेही आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. प्रोक्रास्टिनेशन म्हणजे बेसिकली ही एक वाईट सवय की ज्यामुळे आपण काय करतो की आपली महत्त्वाची कामे सोडून अनावश्यक गोष्टीकडे फोकस करतो किंवा आपला त्याला वेळ देतो. त्याला म्हणता येईल प्रोक्रास्टिनेशन. आणि आपण ते तसं का करतो, कारण कम्पॅरेटिव्हली ते आपल्या जास्त इम्पॉर्टंट कामापेक्षा ती कामे सोपी असतात, म्हणून आपण तिकडे वेळ देतो. आणि त्या अनावश्यक कामांकडे आपण का लक्ष देतो, कारण ती अतिशय सोपी असतात कम्पॅरेटिव्हली आपल्या इम्पॉर्टंट कामांपेक्षा. आता फॉर एक्झाम्पल, सकाळी उठून जॉगिंगला जाणे आपल्याला माहिती आहे की ही आपली चांगली सवय असू शकते, पण आपण त्याऐवजी बेडवरती बसून इन्स्टा स्क्रोल करू शकतो किंवा फक्त कोणी लोळत बसतं. किंवा मग सुट्टीच्या दिवशी फक्त आपण स्क्रोलिंग करत असेल, टी व्ही बघत असेल किंवा काही नेटफ्लिक्सवरती इकडे तिकडे OTTवरती काही मूवीज वगैरे बघत असेल. हां, एन्जॉय करायला पाहिजे, पण आपल्याला माहिती आहे की त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं काम आपल्याकडे काही आहे, तर आपण त्याला प्रायोरिटी देत नाही. फॉर एक्झाम्पल, इन्स्टावरती स्क्रोल करत राहणे आणि बुक वाचणे यापैकी आपल्याला माहिती आहे की आपल्यासाठी बेस्ट काय बेस्ट आहे, बुक वाचणं. पण आपण चूज काय करतो, इन्स्टा स्क्रोल करणं. तसं आपण जर बघितलं तर दोन्हीपैकी कोणतं ऑप्शन चूज केलं पाहिजे की बुक रीड करणं. पण ते का करत नाही, कारण ते हार्ड आहे, पण ते आपल्यासाठी बेस्ट आहे. आपण ते न करता काय करतो की इझी टास्क जे असेल ते चूज करतो. पण आपल्याला यापुढे इझी टास्क नाही, आपल्यासाठी जे बेस्ट आहे ते चूज करायचं आहे. आता बऱ्याच लोकांना प्रोक्रास्टिनेशन आणि लेझीनेस ह्या दोन सेम गोष्टी वाटतात, पण तसं नाही आहे. ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लेझीनेस म्हणजे काय, ते काम इम्पॉर्टंट असो किंवा नसो त्या व्यक्तीला ते करायचंच नसतं. विल पॉवर ही तेव्हा झिरो असते. पण प्रोक्रास्टिनेशनमध्ये तसं नाही. विल पॉवर ही माणसाकडे असते, पण ती ह्या लेवलला नसते की ती स्वतःला उठवून लगेच ताबडतोब त्या कामाला सुरुवात करेल. मग ती विल पॉवर कशी वाढवायची हे आपण आता पुढे बघणारच. काय टिप्स आणि ट्रिक्स आहेत आणि स्टेप्स आहेत की ज्या सायंटिफिकली प्रूव्हन आहे आणि आपण त्याच आता बघणार आहे. प्रोक्रास्टिनेशनचे जे वाईट परिणाम असतात ते आपल्याला ऑलरेडी माहिती असतात, पण तरी आपण ते करतच असतो. आणि त्यासाठी आपण आधार घेतो इनव्हॅलिड कारणांचा. मनाला कन्व्हिन्स करत असतो की नाही बाबा, नाही बाई, तुझी याच्यात स्वतःची काही चुकी नाही, तुझा काही दोष नाही. पण डीप इनसाईड आपल्याला माहिती असतं की नाही, आपण आपल्याला स्वतःलाच फसवतोय, आपण खोटं बोलतोय स्वतःशीच. आणि त्यामुळे गिल्टी वगैरे फील होणं हे स्वाभाविक आहे. आपल्या मनाला कन्व्हिन्स करण्यासाठी आपण जे इनव्हॅलिड कारण येतो त्यामध्ये एक सर्वात मेन कारण असतं की आज माझा मूड नाही आहे, उद्यापासून फ्रेश स्टार्ट करू. एवढे दिवस गेले ना, एक दिवस गेला ना काय फरक पडणार. आणि बऱ्याच लोकांचं असं असतं की डेडलाईन खूप दूर आहे, राव करू निवांत. आणि त्यानंतर काही असे विशेष लोक असतात की ते परफेक्ट मोमेंटचा किंवा वेळेची वाट बघत असतात. सध्या परफेक्ट टाईम नाही किंवा सध्या यासाठी मी वेळ काढू शकत नाही, अशी कारणे पण काही लोकांकडे असतातच. आणि अशा बऱ्याच इनव्हॅलिड कारणांची लिस्ट आपल्याकडे असते. पण जर हे इनव्हॅलिड कारणं आहेत तर व्हॅलिड कारणं कोणते, चला बघूया. नंबर 1, परफेक्शनिझम. बऱ्याच लोकांचं असतं की त्यांना असं परफेक्ट सगळ्या गोष्टी पाहिजे असतात. 100% स्किल्स किंवा वेळ येण्याची ते वाट बघून असतात. पण 100% काही जगामध्ये आहे का, नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक माणसामध्ये काही ना काही डिफेक्ट असतोच. मग कोणती गोष्ट आपण लवकरात लवकर चालू केली तर ती कधीही चांगलीच असते. आणि तरी जर काही लोकांना संकोच येत असेल की मी यामध्ये फेल होईल का किंवा काय होईल, मी सुरुवात करू किंवा नको, वेळ किंवा पैसा मी यामध्ये गुंतवू का नको, तर त्यांच्यासाठी 70% रूल आहे. तर रूल काय म्हणतो, तर तुमच्याकडे 70% स्किल किंवा नॉलेज असेल तर त्या बेसिसवरती तुम्ही तुमची कामं बिनधास्तपणे चालू करू शकता. त्यामध्ये तुम्हाला सक्सेस भेटण्याचे चान्सेस हे 100% आहे. पण त्याऐवजी जर आपण 80, 90 आणि 100% परफेक्ट होण्याची किंवा स्किल येण्याची जर वाट बघत बसू तर ती परफेक्ट वेळ कधीच येत नाही. आणि बऱ्याच वेळा काय होतं की मग वेळ निघून जाते, आपण सुरुवात करतो आणि जी लेवल पाहिजे ती आपण अचीव करू शकत नाही, कारण आपल्याला चालू करण्यासाठी एखाद्या वेळी बराच वेळा उशीर झालेला असतो. जेवढं पाहिजे तेवढं आउटपुट आपल्याला मे बी कधी भेटत नाही. मग त्या केसमध्ये काय होतं की आपला सेल्फ कॉन्फिडन्स कमी होतो आणि आपल्याला वाटतं की आपण हे डिसिजनच चुकीचं घेतलं आहे. पण ते तसं नसतं. तुम्ही डिसिजन हे लवकर स्टार्ट करण्याचं नसतं घेतलेलं, तुमचं डिसिजन चुकीचं नसतं.
प्रोक्रास्टिनेशनचं सेकंड रिझन आहे फिअर ऑफ फेल्युअर. एखादं काम सुरू करण्या अगोदरच आपल्याला भीती वाटत असते की हे पूर्ण होईल का नाही, मी करू शकेल का नाही, लोक काय म्हणतील, फ्रेंड्स काय म्हणतील. अशा बऱ्याच फालतू कारणांचा विचार आपण सुरुवात करण्या अगोदरच करतो. म्हणजे इनपुट्सच्या अगोदरच आउटपुटचा विचार करायला सुरुवात करतो की काय होईल काय होईल. पण आपण हा विचारच करत नाही की समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काही लोक तर काहीच करत नाही, आपण ॲटलिस्ट सुरुवात तरी केली होती हे तरी आपल्या मनामध्ये राहील आणि रिग्रेट नसणार की आपण सुरुवातसुद्धा कधी केली नव्हती. माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की जर आपण आउटपुटचा विचार न करता जर इनपुट आपलं 100% दिलं, त्यावरती आपण जर फोकस केलं ना, तर जे आउटपुट आपल्याला डिझायर्ड असतं त्यापेक्षाही आपल्याला बऱ्याच वेळा जास्ती भेट. पण त्यासाठी आपण कशावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे, तर आपल्या इनपुट्सवरती. कोणतीही नवीन गोष्ट आपल्याला करायची ना, त्यामध्ये आपल्याला साहस पाहिजेच. साहसवरून मला तुकोबरायांची एक पंक्ती आठवतीये, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तू का म्हणे. टास्क प्रोक्रास्टिनेट करण्याचं थर्ड मेन रिझन आहे ते म्हणजे लो सेल्फ इस्टीम. आपला कॉन्फिडन्स लो असतो. सेल्फ कॉन्फिडन्स हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा पार्ट आहे आणि तो हळूहळू प्रॅक्टिसने वाढत जातो, बिल्ड होत जात असतो. एखादं काम सुरू करण्यासाठीची कुवत माझ्याकडे नाही आहे असं विचार करण्यापेक्षा हे काम जर मी सुरू केलं तर त्यासाठीची काही पॉझिटिव्ह पॉईंट्स माझ्याकडे, ही जाणीव आपण स्वतःला करून द्यायला पाहिजे. यानंतर प्रोक्रास्टिनेशनचं चौथं रिझन आहे ते म्हणजे डिस्ट्रॅक्शन. प्रत्येक व्यक्तीला डिस्ट्रॅक्शन्स हे वेगवेगळे असू शकतात, पण सर्वात जर कॉमन जर काही असेल तर ते म्हणजे सोशल मीडियाचं डिस्ट्रॅक्शन. यावरती एक डिटेल आणि डेडिकेटेड व्हिडिओ आपण लवकरच बनवणार आहे. पण सध्या तरी काय सांगतो याला कसं ओव्हरकम करायचं. काय करा की सर्व लिस्ट बनवायची डिस्ट्रॅक्शनची आणि वन बाय वन छोट्यापासून मोठ्यापर्यंत एक एलिमिनेट करत चालायची. हे 4 मेजर रिझन्स आहे की ज्यामुळे आपण गोष्टी प्रोक्रास्टिनेट करत असतो. पण यापेक्षाही काही वेगळ्या गोष्टी असू शकतात की ज्यामुळे प्रोक्रास्टिनेशन होत असतं. आतापर्यंत आपण बघितलं की एक्झॅक्टली प्रोक्रास्टिनेशन म्हणजे काय, ते कसं होतं, कशामुळे होतं आणि आता आपण बघणार आहे की त्याला स्टेप बाय स्टेप कसं ओव्हरकम करायचं. स्टेप नंबर 1, ॲक्सेप्ट दॅट यू आर प्रोक्रास्टिनेटिंग. सर्वात मेन गोष्ट आहे जगामध्ये ॲक्सेप्टन्स. आपण ॲक्सेप्ट करायला हवी जर आपण चुकत असेल तर. जर आपण ते मान्यच केलं नाही तर आपण पुढं जाऊ शकत नाही. जगामध्ये ॲक्सेप्टन्सचं खूप महत्त्व आहे, फक्त या प्रोक्रास्टिनेशनच्या केसमध्येच नाही तर इतरही केसमध्ये. आता स्टेप नंबर 2, फॉरगिव्ह युअर सेल्फ फॉर प्रोक्रास्टिनेटिंग इन द पास्ट. आतापर्यंत जे झालं ते झालं, पण इथून पुढं मी प्रोक्रास्टिनेट करणार नाही असं म्हणून पुढे जायचं स्टेप नंबर 3ला. स्टेप नंबर 3 आहे मेक अ कमिटमेंट. आता मग स्वतःला करा किंवा दुसऱ्याला करा आणि स्टिक टू युअर कमिटमेंट्स. जे तुम्ही काही बोलता तसं करा आणि वागा. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊली. कमिटमेंट झाली की 4th स्टेप येते स्टार्ट विथ अ स्मॉल. जे आपलं काही गोल असेल, एम असेल, त्याला पार्ट्समध्ये डिवाईड करा जेणेकरून आपल्यावरती खूप जास्त बर्डन येत नाही आणि छोट्या छोट्या गोष्टींवरती फोकस करायला सोपं जातं. त्यावरतून भेटणाऱ्या रिवॉर्डला मग आपण एन्जॉय करतो आणि नेक्स्ट पार्टसाठी किंवा नेक्स्ट स्टेपला जाण्यासाठी आपल्याला मग आपण ती प्रोसेस पूर्ण एन्जॉय करतो. त्यानंतरची 5वी स्टेप आहे मेक अ रिअलिस्टिक प्लॅन. जो प्लॅन आपण बनवतो तो अचीव करण्यासारखा पाहिजे, त्याला ज्या डेडलाईन्स आपण दिल्यात. अदरवाईज आपण काय ओव्हर शेड्युलिंग जर केलं तर त्या केसमध्ये आपल्यावरती बर्डन येतं. सो मग आपण रिअलिस्टिक प्लॅन बनवायचा आहे. स्टेप नंबर 6, कीप ट्रॅकिंग युअर प्रोग्रेस. आपण हे सगळं काही करत असताना बघा की तुमची इम्प्रूव्हमेंट स्टेप बाय स्टेप कशी होती आहे. तर तुम्हाला स्वतःला नसेल काही ॲनालिसिस करते तर आपल्याजवळ असा एक व्यक्ती असतो की त्याला आपण आपली प्रोग्रेस आणि सर्व गोष्टी शेअर करत असतो. तर त्यांना सांगा की कसं प्रोग्रेस करतो आहे मी. जर अशी कोणी व्यक्ती नसेल तर मग तुम्हाला स्वतःच व्हावं लागेल आणि स्वतःचीच तुमची प्रोग्रेस ही ट्रॅक करावी लागेल. नंबर 7, मिनिमाइज डिस्ट्रॅक्शन्स. काम सुरू असताना फक्त काम आहे काम. त्यावेळी मग कोणाचा मेसेज आला आहे, कोणी आपल्याला फोन केला आहे का, कोणाचं रडगाणं बिलकुल आपल्याला नको आहे. आपण काम करतोय ना तर कामावरती आपला फुल फोकस पाहिजे. तेव्हाच मग आपण एक्सपेक्टेशन ठेवायला पाहिजे की हां आपण हे गोल अचीव करू शकतो. अदरवाईज जर फक्त टाईम आपण पास करत असेल तर मग त्या केसमध्ये गोल अचीव होऊ शकत नाही. मग त्यावेळी आपण एक्सपेक्टेशनसुद्धा ठेवायला नको आहेत. लास्ट बट नॉट लिस्ट स्टेप नंबर 8, बी कन्सिस्टंट. एवढं सुरुवात करणं अवघड आहे, तेवढंच टिकून ठेवणं अवघड आहे किंवा त्यापेक्षाही जास्त काही लोकांना ते अवघड जातं. सो हाऊ टू बी मोर कन्सिस्टंट यावरती डिटेल व्हिडिओ बनवण्यासाठी बरेच सजेशन्स आलेत. आपण त्यावरती बनवणारे व्हिडिओ सध्या आपण तरी थोडक्यात जाणून घेऊ की कशी कन्सिस्टन्सी मेंटेन करायची. त्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे मेकिंग ऑफ अ टू डू लिस्ट. मोस्ट अंडररेटेड थिंग आहे की जे लोक सिरियसली घेत नाहीत. कारण काही लोकांना असं वाटतं की माझ्या डोक्यामध्ये राहतं की मला काय करायचं आहे आज दिवसभरात, पण तसं नाही आहे. तुम्ही एकदा वापरून बघा ही टू डू लिस्ट 21 दिवस फक्त, आणि त्यानंतर तुम्हाला मेजर चेंजेस तुमच्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये दिसून येतील. कारण यामुळे आपल्याला समजतं की कोणत्या गोष्टीवरती आपल्याला फोकस करायचं आहे, प्रायोरिटी कोणत्या गोष्टीला द्यायची आहे आणि कोणत्या गोष्टी आपल्याला दिवसभरामध्ये ओघळायच्या आहेत. कारण दृश्य म्हणजे व्हिज्युअल्सला खूप महत्त्व आहे. आपण जर एखादी गोष्ट लिहून ठेवतोय त्या लिस्टने आपल्याला जाणीव करून दिली पाहिजे वेळोवेळी की हां या गोष्टी अजून करायच्या बाकी आहेत प्रायोरिटीच्या. अंबानी असेल, तुम्ही असेल, मी असेल, सर्वांना कॉमन गोष्ट काय की आपल्याला 24 तासच भेटतात. पण या 24 तासाचं युटिलायझेशन आपण कसं करतो त्यावरून ठरतो आपला सक्सेस रेशो.
आपल्या 24 तासाचं कसं शेड्युलिंग आपण बनवलं पाहिजे, कमीत कमी वेळेत आपली जास्त कामे कशी होतील, दिवसभरामध्ये ज्या पीक टाईम आपला असतो त्यामध्ये कसं फोकसवालं काम आपण केलं पाहिजे, यावर एक डेडिकेटेड व्हिडिओ आपण बनवणार आहे आणि त्यावरती डिटेल डिस्कशन मग आपलं होईल. पण तोपर्यंत एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की टाळाटाळ करून आजचं काम आपण उद्यावरती लोटू शकतो, पण त्या जबाबदारीतून आपण कधी सुटणार नाही. आपल्याला ते कधी ना कधी करावंच लागतं आणि ते नाही केलं तर त्यामुळे होणारे वाईट परिणाम आपल्याला हे माहीतच असतात. होप सो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि नक्की युजफुल ठरेल. इफ येस, तर ज्या लोकांना हा व्हिडिओ उपयोगी ठरेल असं तुम्हाला वाटतं त्यांना नक्की शेअर करा आणि पुढच्या मंगळवारसाठी काही जर टॉपिक सजेशन असेल तर मला नक्की कळवा की ज्यावरती मी व्हिडिओ बनवायला हवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच.